आज आहे स्पेशल कुकिंगचा ब्लॉग आहे आमचा आणि आज स्पेशल बनणार आहे ज्वारीचा डोसा. ज्वारीचे धिरडे पण म्हणू शकतो आणि ज्वारीचा डोसा पण म्हणू शकतो, तुम्हाला जे म्हणायचं आहे तुम्ही. हे काहीतरी नवीन पहिल्यांदा आमच्या घरात बनत आहे. तर त्यासाठी मी सोबत बनवणार आहे नारळाची चटणी आणि त्यासोबत आहे ज्वारीचा डोसा. तर तुम्हाला पूर्ण स्टेप वाईज आज आम्ही दाखवणार आहे की आम्ही कशा पद्धतीने छानपैकी बनवतो. तर लेट्स गो. ब्लेंडिंग जारमध्ये मी टाकली आहे थोडीशी साखर. साखर थोडं टाकायला कंपल्सरी मी म्हणते, कारण की त्याच्याशिवाय टेस्ट येणार नाही. कमी साखर टाकत आहे, मला नाही आवडत. त्यानंतर टाकणार आहे मी छोटे छोटे बारीक बारीक खोबऱ्याचे तुकडे आणि डालवा आणि शेंगदाणे फक्त 5-6 आहेत, 5-6 शेंगदाणे. त्यानंतर ग्रीन चिलीज, बट आम्ही जरा स्पायसी खातो म्हणून मी जास्त टाकते, तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग टाकू शकता. आणि लसूण. तुमच्या माहितीसाठी आम्ही सांगून देतो, आम्ही विदर्भाचा, आम्हाला तिखटमध्ये काही नसते, एकदम झणझणीत असतं पाहिजे सगळं. ते तर मॅन्डेटरी आहे. आणि त्यानंतर कोथिंबीरच्या धुतलेल्या काळ्या मी माझ्या किचनमध्ये अर्धा तास पाऊण तास स्वयंपाकाच्या आधी हा कोथिंबीर पाण्यात चांगला भिजू घालून ठेवते, म्हणजे त्यातला सगळा जो डस्ट आहे तो खाली एकदम असा लेअर त्याची बनते. तुम्ही पण ही ट्रिक नक्की फॉलो करा. आणि त्यासोबत थोडासा कोथिंबीर, जास्त नाही पण काड्या थोड्या जास्त टाकायच्या, तर चटणी आपली छान हिरवी हिरवी बनणार. चवीनुसार मीठ, सॉल्ट बेस तू टाकून दाखव. इथे टाइमपास करायला आलाय का? जाऊ का मग मी? हो, ठीक आहे, ओके, बाय बाय. थोडा जिरा ब्लेंड झाल्यावर थोडी पावडर होते, त्यामध्ये टाकायचं आहे थोडंसं पाणी. अति पाणी टाकायचं नाही, नाहीतर चटणी होणार आपली पाणीच. चटणी पातळच असते. छान पद्धतीने वाटली गेली आहे चटणी, बघू शकता. छान ग्रीन ग्रीन चटणी तयार आहे. हॅलो, व्हॉट इव्हेंट? काहीच नाही. व्हॉट आपण झाली का तुझी चटणी? काय हेल्प पाहिजे तुला सांग. यस, चटणी सांग मला, काय हेल्प पाहिजे, मी लगेच तुझ्यासमोर प्रस्तुत करतो. चटणी थोड़ा बिक्री केना. क्या बात, हमारी चॉइस को अहमियत दिया करो. तुमको घर में अहमियत है, उतना ही बड़ी बात. थोड़ी सी है, कभी कभी वो भी रहती है, नहीं रहती. वो ही बड़ी बात है. ज्यादा चाटपट्टी किया उसमें भी चली जाएगी और घर से निकाल दिए जाओ, फिर क्या करोगे? कहाँ जाओगे तुम? जाओगे कहाँ तुम? अभी तुम ज्यादा बोल रही हो. अभी तुम्हारा वक्त है, कल मेरा होगा, तब मैं बताऊंगा. मेरे राज में तुम्हारा वक्त नहीं आएगा कालिया. त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून असं फिरवून घ्यायचं, म्हणजे आजूबाजूचं सगळं जे आहे. नाही, त्यांना सगळ्या मी इन डिटेल गोष्टी सांगणार आहेत. याला म्हणतात किचन टिप्स. जर कोणी या फॉलो करत नसेल तर मला बघून फॉलो करायला लागेल, म्हणून मी सांगते. तुला काय खूप हे आहे ना, बुद्धिशाली आहे. बुद्धिशाली? हो, आता शक्तिशाली तर नसेल, बुद्धिशाली म्हणा. मग काय नसेल? मी शक्तिशाली पण आहे, बुद्धिशाली पण. कुठे आहे? आता दिसली ना तुझी माझी बुद्धी तुला? मग तुला बुद्धी पण दिसणार मला. शर्टची वर. चलो तू बाहेर जेवायला जाऊ आपण. सी अशीच कन्सिस्टन्सी ठेवा. एवढ्या पेक्षा बाहेर चांगली भेटते तुझं. चल ना, मग तू खाऊ नये ना. इडली डोसा. अरे तडका मारायचा आहे चटणीला. तडका मारायच्या आधी एक काम करायचं आहे. एका पातेल्यात आपण ज्वारीचं बनवणार असल्यामुळे आपण ज्वारीचं पीठ आणि थोडाफार रवा, मी त्याचं तुम्हाला सांगते प्रमाण कसं घ्यायचं, ते मिक्स करून ठेवूया आणि मग साईडला ठेवूया. त्याच्या हॅपी चॉकलेट डे. मला चॉकलेट आहे का? हो, म्हटलं तर कोणता पण दिवस म्हणू शकतो ना आपण. तुझ्यासाठी चॉकलेट आणली मी, तू काय यार. थँक्यू. सी माझ्या हजबंडचं लव. थँक्यू. एकदम चांगला माणूस आहे हा, आणि माझ्यासाठी आता चॉकलेट आणली आहे. पण तू आम्हाला डिस्टर्ब केलंय. त्यामध्ये टाकायचं आहे ज्वारीचं पीठ. तर 1 वाटी ज्वारीचं पूर्ण भरून पीठ घ्यायचं. अर्धा वाटी रवा. बस एवढ्याच गोष्टींची याद गरज आहे. तर चवीनुसार मीठ टाकायचं आहे फक्त. हा, असं हीच स्टाईल वापरायची आहे मीठ टाकताना सर्वांनी. चव येणारच नाही. हा असं मीठ टाकतो म्हणून आमच्या घरी चव येते, नाही तर काय तुझं जेवण आणि काय माझं मीठ चांगलं नाही बनत रे. मला तर खूप छान बनवत आहे. तुझं अन्नपूर्ण आहे रे माझी. पाणी टाकून कन्सिस्टंटली आपल्याला याला मिक्स करायचं आहे, म्हणजे त्यात गोळे बनायला नको आहे. चमचा ना, डायरेक्ट चमचा ना.
मग नेहमी चमचा कसं करतो? हाताला कसं? कणिक असते बाळा ती. मी हाताने कसं करणार आहे? पोळ्या थोडी करत आहे आपण. पोळ्या करत आहे का? आज काय पाण्याची भाजी खाऊ घालतेस का तुम्हाला? शेड. तुला डोसा आणि पाण्याच्या भाजीतला फरक नाही माहिती? आता चटणी तर गेलीच आहे. एवढं पाणी टाकलं तर डोसा होण्याची शक्यता पूर्ण आहे. आणि तसे तू सुरुवातीला म्हटलंच होतं ज्वारीचा डोसा. मग धिरडं कोणाला समजलं नाही तर आपण त्याला समजण्यासाठी ज्वारीचा नाही डोसा नाही बनवतो. आपली ऑडियन्स आहे हुशार, त्यांना चांगल्यापैकी कळते व्हॉट इज धिरडं अँड व्हॉट इज डोसा. फरक आहे. काही फरक नाही. अगोपणा करायचा नाही थोडं काम करायचं. जास्त घट्ट झालं पाणी टाकू पाणी. हो. हा होय. टाक. पहिल्यांदा आयुष्यात म्हणतच होती पहिल्यांदा आयुष्यात बरोबर काम करणार तर सगळं त्यांनी उडवलं. कुठं उडलं? जा एक टोमॅटो आण. गो फास्ट बेबी. टोमॅटो टोमॅटो ये टोमॅटो लाल लाल टोमॅटो. कैसा दिया टोमॅटो? आपको देख के तो फ्री में दिया. अरे वाह. ले जाओ, ऐश करो, ऐश करो. ओ और चाहिए? मैं है ना मेरा हस्बैंड मुझे ऐश कराने के लिए. कोई टेन्शन नाही आहे. कोही नाही. देख बघा असं कन्सिस्टन्सी जी चांगली पातळ पाहिजे. हे झालं आहे. आता याला साईडला मी थोड्या वेळ कव्हर करून ठेवलं. याला खायचा आहे का प्यायचा आहे मोठा प्रश्न आहे मला. आणि पापी पेटचा सवाल आहे. सवाल निघणार नाही का माझ्या पोटात? याच्या फालतू कमेंट्स कडे आय वॉन्ट आन्सर. आन्सर गिव्ह इट टू मी, गिव्ह इट टू मी. सांगा रे काय करायचं त्याला? प्यायचा का खायचा आहे? भूक लागली. भूक लागली. तेच बेस्ट राहील तुला. तेवढंच मिळेल. तडकामध्ये जाणार कढीपत्ता, मोहरी, थोडासा जिरा, हिंगाची फोडणी. असं वाटतं पाऊस येता बाहेर होता. फटाके फोडून आला होता. तू आज किचन मध्ये आहे ना म्हणून फटाके फोडून आले लोक. माझी तारीफ करताय, माझा हे करताय, सन्मान करताय. थँक्यू. अरिगातो. अरिगातो. गोजाईमास. तुला येत नसेल तर बोलू नका माझ्याकडे माझ्या भाषेत. बघा छान मोहरी हे झाला आहे. आता त्याच्यात मी टाकणार हिंग असं आणि मग झालं तडका. मी लेट मी पुसून घेईन ना मी. तू काय हे करते? खराब करते सगळं. हा सॉरी. काय आहे मयूर? आधीच गॅसची कमतरता आहे. तुझं डोकं असं पेटलं ना मी इथं गॅस लावून देईल. तू इथून निघलो. तुझ्या गॅसची सबस्क्रिप्शन भेटेल लोकांना. थोड्या वेळ तू इथून निघ. चटणी तयार झाली आहे. आणि ते सांडवली सुद्धा आहे. तू आय एक्सेप्टेड. चटणी तयार मला झाली एक्सेप्ट आहे. करायला काही प्रॉब्लेम नाही. मी सांडवलं मी पुसून घेईन. काय एवढं टेन्शन आहे छोट्या छोट्या गोष्टीच्या आयुष्यामध्ये. तू हे आण. काय काय सेल्फ सर्व्हिस. मग भूक लागल्यावर नुसतं रडारड असणार. एवढा मोठा कांदा लहानपणी सांगायचं ना. तर गाव जेवण करायचं. मीडियम पाहिजे. हा मीडियमच आहे. त्याच्यापेक्षा मोठा नसतो. बघ ना एकदा चांगल्याने मिळेल ना तुला. तेवढंच एक काम दिलं ना मी. तोच एक मोठा आहे. बाकी त्याचे समवयी आहे. मोठा देऊ का? बघ बरं आधीच बरोबर दिला मी. तो नको तोच दे. तो पहिला येतो. मी टोमॅटो, मिरची, टोमॅटो, कोथिंबीर आणि कांदा एवढंच टाकणार आहे. तुम्हाला जर अजून व्हेजिटेबल्स लाईक गाजर, कॅप्सिकम ऍड करायचं तर तुम्ही करू शकता. त्याने काही टेस्ट खराब होणार नाही. बट मी एवढंच करते आहे आज, कारण की आज जास्त व्हेजिटेबल्स खायचं मूड नाही आहे माझं. वन मॅन मेनी सोल्युशन. हे कधी आणलं? पण कांदा डोळ्यात जात आहे. पण ते कर. अरे कांदा जात आहे माझ्या डोळ्यात. त्याची हवा तिकडे सरकत माझ्या डोळ्यात सरकत आता तू.
वरून देतो. किती कामाचा आहे तू, किती कामाचा आहे रे. थँक्स. बघ मयूर तुम्हाला रडवलं. अडवलं का तुला? तू सॉरी. लग्नाचे 7 फेरे घेताना मी तुला म्हटलं मी तुला कधी रडवणार नाही. आज रडवलं तुला. आता माझ्या बाबांना सांगावंच लागेल. दुःख होतं मला. आता माझ्या बाबांना सांगावंच लागेल मला या माणसाने रडवलंय. हा माझा सॉरी बाबा. आता तुझी खैर नाही. तू तर एक दिवस रडते, मी तर रोज रडतो. वाह! मला कोणाचं ना बाबा. हे माझे बाबा आहेत, माझ्या साईडने असतात. तुझ्या साईडने ना. फोन करून विचारून घे. वाह! नवई की पोरगी? नवईलाच नाही वाटणार ते. बाबा कमेंट करा. हस. कशाला त्रास देतात? अरे बा चल बाजूला माझ्या नाकात जात. तर आता सगळ्या कट केलेल्या व्हेजिटेबल्स आपण यामध्ये एक एक करून टाकून द्यायचे आहेत. तुम्हाला ज्या व्हेजिटेबल्स आवडतात तुम्ही त्या यात ऍड करू शकता. याला काहीच रेस्ट्रिक्शन्स नाही आहेत की आपण ह्याच टाकायच्या त्याच टाकायचा असं काहीच नाही आहे. आता मी सगळे व्हेजिटेबल्स ऍड केले आहेत यात. आता यात थोडंफार मसाले टाकायचे. मी आधी सांगितलं आम्ही स्पायसी खूप खातो त्यामुळे मी ह्याच्यात मस्त लाल तिखट ऍड करणार आहे. धनिया पावडर भरपूर ऍड करा. त्यानंतर जिरा पावडर ऍड करा आणि थोडं जिरं. मला जिरं फार आवडते म्हणून मी जिरं पण ऍड केलं आणि जिरा पावडर पण ऍड केलं आहे. तुम्ही पण ऍड करू शकता. आणि थोडं हिंग चांगलं लागते म्हणजे ऑप्शनल आहे, नॉट अ कंपल्शन, बट मी टाकते छान लागते. त्यानंतर मीठ तर आपण आधीच टाकलं होतं पण मला असं वाटतं थोडं मीठ कमी पडणार कारण की आपण यात भरपूर पाणी ॲड केलं म्हणून मी थोडं मीठ पण ॲड करते. तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग ॲड करू शकता किंवा एक ट्राय करून नंतर आपल्याला लक्षात येऊन जातं की काय कमी जास्त आहे त्यानुसार ॲड करा. बघा हे बॅटर अशा पद्धतीने दिसत आहे छान. एकदम पातळ कन्सिस्टन्सी ठेवली आहे आपण. आता बनवूया धिरडे. पॅन गरम केला आहे. मी तेल टाकत आहे. तुम्ही तेल तूप काही पण टाकू शकता. पहिल्या वेळेस थोडं आपण जास्त टाकायचं म्हणजे चिटकायला नको. एकदम टाकायचं नाही, साईड साईडने टाकायचं. हे असं टाकल्यावर असंच काहीतरी छान असं फैलून घ्यायचं. थोडंफार तेल वरून घाला किंवा तूप. वाट बघायची शिजेपर्यंत. नो ऑप्शन. आणि असा नवरा असला की मस्त थंड झाला. आणि चॉकलेट पण होती ना ती माझी होती. तुझं सगळं माझं, माझं सगळं तुझं. हो ते मग आता चॉकलेट खाऊन घे. ठीक आहे. मग आता मी पण नाही देणार. मी पण खाऊन घेणार. चालेल. देतो ना. दुसरी आणून तुझ्यात. ती नाही दुसरी आणते. बबली? खूप सगळ्या आणते. बबली बबली खाता का तू? ठीक. मी बबलीच खाते. तुला माहिती आहे. वारंवार एक प्रश्न विचारायचे. कल मिल जाएगा ते. युजफुल आहे ना बरोबर. छान हवा आहे का? फक्त चार्जिंगला थोडं जास्त घाई करायची नाही बिलकुल नाही. आरामात शिजू द्यायचं. फर्स्ट प्लेअरला तो वेळ लागणार आहे. तुम्ही याला कव्हर पण करू शकता. थोडं हेल्प करते ना याला थोडं शिकायला. तू याच्यात उठा. तुम्ही याला कव्हर पण करू शकता. मी नाही करू. असंच शिकू द्या. वेळ लागला तर चालेल. पौष्टिक. सॉरी. क्रिस्पी. मग आम्हा दोघांना क्रिस्पी आवडते तर मी क्रिस्पी बनवणार आहे. तुम्हाला जर नरम पाहिजे असेल तर तुम्हाला लवकर पळतावं लागेल त्याला एकदम फास्ट. पण क्रिस्पी पाहिजे असेल तर चांगलं होऊ द्या. साईडनी दिसतेच ब्राऊन ब्राऊन झालेलं तेव्हाच पळवायचं म्हणजे तो क्रिस्पी झाला असं पण बुद्धी. त्याच्यावर झाकायचं काय का? डिस्टर्ब करताय? नाही झाकायचं. आपण नाही झाकू. मग त्याचं ते घाम पण पडतो कधी कधी. चांगलं नाही वाटत. आणि की आपल्याला क्रिस्पी हवा आहे ना. मग तुला क्रिस्पी पाहिजे असते ना. हो. मग कसं सांग. करू होतं तुझ्या हिशोबाने. मला काही समजत नाही तेवढं. मला खायला येते तेवढं. तू खायचंच काम करायचं. डोकं. हो हो डोकंच खातो हा दिवसभर. माझं डोकं खातो. नाही रे काही त्रास देत नाही मी. तू त्रास देत नाही. थोडंफार आपण गॅसचा फ्लॉवर हाय फ्लेम करू शकतो. मी केली आता थोडीसं.
आणि माझे पेशन्स लेवल आता संपत होते. हा? काय तू जा ना तिकडे जाऊन बघ जा. मी रेसिपी बनवत नाही, मी सगळं सांगते. तू इथे उभं राहून काय करतोय? What the patience level? तू इथे उभं राहून काय करतोय ते सांग. मी तुला हवा घालतोय. नको, मला नको आवाज. लावलाय ना तू एक वर फॅन. पण काही कामाचा नाही ना तो, गॅस शिजून जाईल ना. अशा पद्धतीने आपल्याला हा पलटवायचा आहे. आणि हा आहे आपला क्रिस्पी छान ज्वारीचा धिरडा. तुम्ही याला थोडं जाड पण बनवू शकता. आम्हाला असं क्रिस्पी आवडतं म्हणून खूप पातळ बनवतो. नारळाची चटणी सोबत ज्वारीचा धिरडा. जक्कास. काय का क्या? काय का क्या? बिल्कुल, मैं तो खाएगा, मेरे तो सबसे पहले. मेरे को बहुत भूख लगी. खूप छान केला ग मुलाची आई. How's it? आम्ही आता करणार आहे मस्त डिनर. बाय बाय. तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. जर काही क्वेरी असेल तर नक्की विचारा. सी यू. पण जेवण करा, काळजी घ्या. बाय बाय. Bye bye. गुड नाईट.